तरी 40 ते 50 किलो कॅपॅसिटी अचीव करण्यासाठी आपण चूज केलेला आहे 22 इंचाचं मशीन। या मशीनला आपण 8 डक्ट दिलेले आहेत। हे आपल्या भारतातलं असं एकमेव मशीन आहे की ज्यामध्ये आपण त्यामुळे ते टेम्परेचर रेग्युलेट ठेवायला तेवढा टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी खूप जास्त इलेक्ट्रिसिटीची गरज पडत नाही। एलसीडी आपले हाय क्वालिटी एलएनटी मध्येच वापरतो आपण। हॅलोजन सिस्टम सुद्धा दिलेले आहेत जी आपली स्पेशालिटी आहे। नमस्कार, मी अमर पंडित एपी फूड मशिनरी मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला एका नवीन प्रोजेक्ट सोबत इंट्रोड्यूस करून देणार आहे। जसं की तुम्हाला माहिती आपण फूड प्रोसेसिंग मशिनरीमध्ये अग्रगण्य मॅन्युफॅक्चर आहोत। पापड मशीन हा आपला हॉट प्रोडक्ट आहे। आता आपल्या मशीनमध्ये उडदाचे, मुगाचे, तांदळाचे, साबुदाण्याचे सगळ्या प्रकारचे पापड बनतात। पण तुम्हाला जेव्हा पापडची फुल्ली ऑटोमॅटिक मशीन पाहिजे असते, सगळ्या प्रकारचे पापड जेव्हा ऑटोमॅटिक वाळून पाहिजे असतात, तर आपले जे रेग्युलर मॉडेल आहे त्याचे ड्रायर फक्त 10 फूट असतं, ज्याच्यामध्ये ज्या पिठामध्ये पाण्याचं प्रमाण एक 300 ते 400 ml च्या आसपास असतं। असेच पापड या 10 फुटाच्या ड्रायरमध्ये होत होते। पण आता हा आपला नवीन प्रोजेक्ट आहे, नवीन मशीन आहे। एक गुजरातचे कस्टमर आहेत ज्यांचं नाव आहे प्रकाश जैन। त्यांनी अगदी विश्वासाने येऊन सगळ्या गोष्टी बघितल्या, त्यांना आवडल्या, त्यांना टेक्नॉलॉजी आवडली। मशीनमध्ये आपण काय चेंजेस करणार आहे, त्यांच्यासाठी स्पेशली मशीन कसं बनवून देणार आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी समजून घेतल्या आणि त्यांनी आजपासून 1 महिना आधी मशीनची बुकिंग केली होती। तर आज ह्या मशीनचा डिस्पॅच आहे। तर ह्या मशीनची कॅपॅसिटी एका तासाला 40 ते 50 किलो, ते पण राईस पापड। त्यांना हे जे मशीन आहे ते फक्त राईस पापडसाठी पाहिजे होतं, पण ह्याच्यामध्ये खिच्या प्रकारचे कोणत्याही प्रकारचे पापड होतील, ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण 1000 ते 1200 ml आहे। असा प्रत्येक प्रकारचा पापड यामध्ये होऊ शकतो। तर याची खासियत अशी आहे की हा ड्रायर आहे हा लांबीला 36 फूट आहे। तर ह्या 36 फुटा ड्रायरमध्ये 11 स्टेज आहेत। पापड एकदा ड्रायरमध्ये गेल्यानंतर तो 11 स्टेजवरून वर खाली होऊन बाहेर निघणार आहे। जवळजवळ 400 फूट लांब तो ट्रॅव्हल करणार आहे प्रत्येक स्टेजवरून, आणि तो 70 ते 80% वाळण्याची आम्ही गॅरंटी घेतलेली आहे। तरी 40 ते 50 किलो कॅपॅसिटी अचीव करण्यासाठी आपण चूज केलेला आहे 22 इंचाचं मशीन। म्हणजे या मशीनचा जो टेफ्लॉन रोलर आहे तो 22 इंचाचा आहे। ह्या मशीनला 2 HP ची 3 फेज मोटर लावलेली आहे। इम्पोर्टेड क्वालिटी गिअरबॉक्स आहेत आणि ह्या मशीनला आपण स्पेशली स्पीड कंट्रोल दिलेला आहे। आता पाण्याचं प्रमाण कमी जास्त होतं, वातावरण जेव्हा कमी जास्त होतं, तेव्हा तुम्हाला मशीनची स्पीड कमी जास्त करण्याची गरज पडू शकते। तर एक VFD आपण ह्या पापड मशीनला दिलेला आहे, एक आपण ड्रायरला दिलेला आहे। तर पुढे आपण बघूयात। आता ह्या मशीनला स्पेशली आपण एक रिसिव्हर दिलेला आहे जे एक्स्ट्रा लॉंग आहे। जेव्हा हे ॲक्च्युअल व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसेल, तर हे जे वेस्टेज आहे ते डायरेक्टली रोलरच्या इथे पडणार आहे आणि ते परत रिसायकल करण्यासाठी तुम्हाला एक्सट्रुडरमध्ये टाकायची गरज नाही। ते डायरेक्टली तुम्ही प्रेस केल्यानंतर मशीनमध्ये रनिंग होणार आहे। आता पुढे या मशीनचा जो फर्स्ट स्टेजचा बेल्ट आहे, तर मशीन आणि ड्रायरच्या मध्ये जवळजवळ 8 ते 9 फूट जागा लागते। तर जवळजवळ 8 ते 9 फुटाचं मशीन, 2 मशीनच्या मध्ये 8 ते 9 फुटाची जागा, 36 फुटाचं ड्रायर आणि सगळ्यात पुढे 10 फुटाचं लिफ्टर। म्हणजे जे पडलेले पापड आहे ते गोळा करण्यासाठी पुढे 3-4 लोक लागतील, तर ते बसून पापड व्यवस्थित गोळा करू शकते, त्याच्यासाठी आपण लिफ्टर दिलेला आहे। तर टोटल ह्याच्यासाठी लेंथ तुम्हाला 60 ते 65 फूट लागणार आहे। तर चला तर आपण बघूयात पूर्ण ड्रायरची लेंथ किती आहेत, कुठे कुठे काय काय फिटिंग्स आहेत। आता ह्या मशीनला आपण 8 डक्ट दिलेले आहेत, जे जवळजवळ 5 फूट लांबीचे आहेत आणि ह्या डक्टला आपण दिलेलं आहे इन्सुलेशन। ह्याच्या आतमध्ये हीटर्स आहेत। तर ते हीटर जेव्हा हीट डिसिपेट करतं, गरम हवा जेव्हा आत सोडतं, तर हे बाहेरचा सरफेस आहे त्याच्यातनं हीट लॉस होऊ नये म्हणून आपण ह्याला इन्सुलेशन लावलेलं आहे। इथे आहे ब्लोअर, हे 2 HPचं 3 फेज ब्लोअर आहे। या ब्लोअरमधून हवा जाते, पूर्ण दोन्ही बाजूला डिवाइड होते आणि हीटरला ती हवा जेव्हा स्पर्श होते तेव्हा ती गरम होते आणि आतमध्ये फेकली जाते। तर अशा प्रकारे पूर्ण ड्रायरच्या आतलं टेम्परेचर जवळजवळ 60 ते 70 डिग्रीपेक्षा जास्त आपण मेंटेन करू शकतो, एवढी ह्या ड्रायरची कॅपॅसिटी आहे। हे आपल्या भारतातलं असं एकमेव मशीन आहे की ज्यामध्ये आपण ब्लोअरमध्ये जी सक्शन एअर यूज करतो ती नॅचरल एअर नाही यूज करत, तर ड्रायरमधलीच एअर आपण सक करून ती परत ब्लोअरमधून हीटरमधून ड्रायरमध्ये टाकतो। म्हणजे आपण हीटचं सर्क्युलेशन करतो, त्याच्यामध्ये कंप्लीट हीट लॉस होत नाही। म्हणजे जेव्हा टेम्परेचर एका पीक लेवलला रीच होतं तेव्हा पूर्ण हीटिंग कॅपॅसिटीची गरज पडत नाही, कारण जी सक्शन केलेली हवा आहे ती नॅचरल थंड हवा नसते, ती ड्रायरमधलीच गरम हवा असते। त्याच्यामुळे ते टेम्परेचर रेग्युलेट ठेवायला, तेवढा टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी खूप जास्त इलेक्ट्रिसिटीची गरज पडत नाही। तर आता चला इथे बघूयात आपण। इथे आपला पॅनल बोर्ड आहे।
हा एक VFD दिलेला आहे, आपण जे ड्रायरची स्पीड कंट्रोल करतो आता। आणि इथे सगळे MCB दिलेले आहेत, सगळे MCB आपले हाय क्वालिटी LNT मध्येच वापरतो। 63 32 10 एम्पियर। त्याच्यानंतर आपण हॅलोजन सिस्टमसुद्धा दिलेले आहे, जी आपली स्पेशालिटी आहे, जे आपण आपल्या रेग्युलर ड्रायरमध्ये पण यूज करतो। आणि इथे पुढे लिफ्टर आहे, जवळजवळ 12 फुटाचं लिफ्टर आहे। जेव्हा पापड इथून पडतात तर ते आपल्याला इथून रिसीव्ह करण्यासाठी हे एक्स्ट्रा लॉंग लिफ्टर दिलेलं आहे। आता तुम्ही ह्या मशीनची थिअरॉटिकल नॉलेज तर सगळं घेतलं की बाबा मशीनमध्ये काय काय आहे, किती कॅपॅसिटीच्या काय गोष्टी आहेत, पण ॲक्च्युअल डेमो मशीनमध्ये ॲक्च्युअल प्रोडक्ट कसं निघतं, कसं टेफ्लॉनमधून पुढे जातं, कटिंग होतं, त्याच्यानंतर वाळून आल्यानंतर त्याची काय क्वालिटी येते, हे आपण प्रत्यक्षपणे डेमोमध्ये सगळ्या गोष्टी बघणार आहोत। तर या 22 इंचच्या मशीनवर आपण प्रोडक्शन करणार आहोत। आता ह्यासाठी आपण तयार केलेली आहे खिची। ही 1 किलोच्या पिठामध्ये आपण 1000 ml पाणी वापरलेलं आहे। अशा प्रकारे ही तांदळाची खिशी आपण तयार केलेली आहे। आता ह्याचं प्रोडक्शन कसं होतं, ही लाटी आपण कशी मशीनमध्ये टाकणार आहोत, ही कशी ऑटोमॅटिक पुढे येते, त्याच्यानंतर डायमध्ये कट होते, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। तर जशी मी याची कॅपॅसिटी सांगितली होती की तासाला 40 ते 50 किलोची प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे, तर ह्याची कॅपॅसिटी ही ह्याच्या रुंदीमुळे निघते। आता ह्याच्यावरती जो डाय रोलर बसवलेला आहे त्याच्यावर 11 लाईन आहेत, म्हणजे ह्या डिस्को पापड आहेत किंवा कॉइन पापड आहेत, जे छोट्या प्रकारचे 2 इंचचे पापड आहेत, ते जवळजवळ एका लाईनमध्ये एका बाजूला एक 11 लाईन जाणार आहेत। तर चला तर बघूयात आपण की हे प्रोडक्शन कसं निघतं, ही लाटी आपण कशी लावणार आहोत। आता 22 इंचच्या मशीनसाठी जवळजवळ 1.5 इंच कमी आपण लाटी मशीनसाठी लावणार आहोत। आता ह्यामध्ये बघत आहोत, हे आपलं रिसिव्हर जे आहे, एक्स्ट्रा लॉंग रिसिव्हर, हे ऑटोमॅटिक मटेरियल पूर्ण आपल्या टेफ्लॉनच्या इथे सोडणार आहे आणि ते डायरेक्टली आपल्याला परत टेफ्लॉनमध्ये टाकता येणार आहेत। आता बघा किती सुंदरपणे सगळी पापडाची लाईन अशी वरती जात आहे। तर अशा प्रकारे पापड जवळजवळ 22 ते 25 मिनिटांनी वाळून बाहेर आलेला आहे। बघू शकता तुम्ही ह्याची क्वालिटी कशा प्रकारे पापड आहेत, जवळजवळ 70 ते 80% हे पापड वाळलेले आहेत। आता हे हातामध्ये घेऊन मी तुम्हाला दाखवतोय की हे पापड वाळल्यानंतर थोडेसे बेंड होतात, थोडासा त्यांचा शेप चेंज होतो। तशाच प्रकारे एकदम व्यवस्थित आपण दिलेल्या गॅरंटीनुसार हे पापड वाळून बाहेर आलेले आहेत। तर अशा प्रकारे आपण राईस पापडची, आपल्या जम्बो ड्रायरची, 36 फुटाच्या ड्रायरची संपूर्ण माहिती घेतलेली आहे। त्याच्यामध्ये कशा प्रकारची क्वालिटी निघते हे पण आपण प्रत्यक्ष बघितलं। तर तुम्हालाही जर तांदळाचे नाचणीचे पापड बनवायचे असतील आणि तुम्हाला नाही म्हणलं तरी दिवसाला 300-400 किलो प्रोडक्शन करायचं असेल, तर नक्कीच तुम्ही या मशीनचा विचार करू शकता। आता ह्या मशीनमध्ये बऱ्यापैकी पॉईंट्स मी कव्हर केलेले आहेत, तरी पण तुम्हाला अजून ह्याबद्दल काही विचारायचं असेल तर कंपनीला कॉन्टॅक्ट करा, व्हिडिओच्या खाली कमेंट करा, तुम्ही प्रश्न विचारा, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याची उत्तरं मिळतील। आणि या मशीनच्या अजून एन्क्वायरीसाठी तुम्ही खाली दिलेल्या स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट करा, कंपनीला कॉन्टॅक्ट करा। नक्कीच तुम्हाला हवी ती प्रत्येक प्रकारची मदत मिळेल, माहिती मिळेल आणि परचेससाठी तुम्हाला मदत होईल। आणि अजून एक पॉईंट, अशा प्रकारचा प्रोजेक्ट करण्यासाठी तुम्हाला 35% सबसिडी मिळवून देण्याचा फ्री ऑफ कॉस्ट आपली कंपनी करते। ही 35% सबसिडी कशी मिळवायची याबद्दल माहिती घेण्यासाठी तुम्ही कंपनीला कॉन्टॅक्ट करा। धन्यवाद।